ठाकरेंच्या या शिवसैनिकाने मोदींची पार हवा काढली. मोदींनी देशाला प्रवचन दिले, सोने खरेदी करू नका, परदेशी दौरे करू नका, रेल्वेने प्रवास करा वगैरे वगैरे. या राज्यकर्त्यांनी जनतेला प्रवचन देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील आमदार खासदारांना प्रवचन दिले तर बरं होईल. तुम्ही लोक परदेशी दौरे करणार, मोठमोठ्या आलिशान गाड्यांमध्ये फिरणार आणि जनतेला बैलगाडी सायकलवर फिरायला लावणार. वा रे वा, देशाला अपयशी पंतप्रधान पहिल्यांदाच लाभला. राजू पाटील म्हणतात, मेरे प्यारे देशवासियो, एक साल सिर्फ झालमुरी खाओ. यापुढे अशी सूचना आल्यास आश्चर्य वाटायला नको. जनतेला सांगायच्या अगोदर स्वतः आणि मंत्रिमंडळाला 60-70 गाड्यांचा ताफा कमी करायला सांगावं. सुरुवात स्वतःपासून करा, मग जनतेला सांगा. नेमकं घडलंय काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. अनेक उपदेश दिले पंतप्रधानांनी काल, आणि त्यांचं हे ऐकून असं वाटलं की आपल्या देशाला काय कसला पंतप्रधान लाभलेला, असं एक मनात एक प्रश्न निर्माण झालेला. काय म्हणून आम्ही त्यावेळेस 2014ला या माणसाला पाठिंबा दिला, पंतप्रधान व्हावं म्हणून, एक अच्छे दिन येतील म्हणून, या देशामध्ये अच्छे दिन येतील म्हणून आम्ही नवस केले या माणसासाठी. पण त्यांनी या देशाला आता सोनं खरेदी करू नका, पेट्रोल खरेदी करू नका, तेल खाऊ नका, बाहेर फिरू नका, हे असे जे प्रवचन दिलेले आहेत, हे ऐकून असं वाटतंय की आपण देश कोणाच्या हातात दिलेला आहे. या देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, पण अशी भयानक वेळ कधी आलेली आजपर्यंत पाहिली नाही. पहिल्यांदा पाहतोय की सोनं खरेदी करू नका, बाहेरच्या वस्तू खाऊ नका, बाहेर फिरू नका. म्हणजे आपला देश कुठल्या दिशेने चाललेला आहे. सध्या पाकिस्तानमध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. का? कारण तिथे फक्त धर्माचं राजकारण चालतं, आणि या लोकांनी फक्त धर्माचं राजकारण करून ही परिस्थिती आणलेली आहे. जातीपातीत भांडणं लावले, धर्माधर्मात भांडणं लावणे, हाच उद्योग गेली 12 वर्ष चालू आहे. त्यामुळे ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे देशामध्ये. जर विकासाचं राजकारण 12 वर्ष झालं असतं तर ही परिस्थिती निर्माणच झाली नसती, आपला देश कुठे गेला असता. परंतु आंतरराष्ट्रीय परराष्ट्रीय धोरण या पंतप्रधानांना काय जमलं नाही. हे फक्त या देशामधला कुठला पक्ष फोडायचा आहे, शिवसेना फोडायची, एवढे करोड द्या, तेवढे करोड द्या, त्यांच्या आमदार फोडा, खासदार फोडा, आम आदमी पक्षाचे आमदार फोडा, खासदार फोडा, राष्ट्रवादीचे आमदार फोडा, खासदार फोडा. हे आता यांचे 10-12 वर्ष गेलेले आहेत. फक्त फोडाफोडीचं राजकारण, शून्य विकास, या गोष्टीत या लोकांचे 10-12 वर्ष गेले. त्यामुळे आज ही परिस्थिती, ही नरक यातना आमच्यासारख्या सामान्य माणसाला भोगावी लागते. पंतप्रधानांनी सांगितलं की तेल खरेदी करू नका, खाण्याचं तेल सुद्धा, सोनं खरेदी करू नका. काय खरेदी करायचं मग? आज सामान्य जनता, आज सोन्याचे व्यापारी आपल्या ज्या हिंदुस्थानमध्ये आहेत, 99% हिंदू आहेत. तर त्या हिंदूंच्या पोटावर पाय द्यायचं काम कोण केलं आता? तर या पंतप्रधानांनी केलेलं आहे. सोने खरेदी करू नका म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्या जर नवीन नववधूला जर समजा मंगळसूत्र करायचं असेल तर सोनं महत्वाचं आहे, एक दागिना आहे, अलंकार आहे. तर हे लोक जर सोनं खरेदी करू नका म्हणत असतील, त्यांच्या अपयशाचं खापर जर जनतेवर फोडत असतील, तर सबसे फेल पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेला मी म्हणतो. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सोनं खरेदी करू नका, गाड्यावर फिरू नका, बाहेरगावी परगावी जाऊ नका. तुम्ही काय करताय? पुढच्या महिन्यामध्ये तुमचे दौरे 7-8 देशामध्ये. काल परवा बंगालची निवडणूक जिंकली तुम्ही. जिंकली म्हणजे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, निवडणूक आयोग यांच्या मार्फत जिंकली. पैसे देऊन, पैसा अमाट वापर करून तुम्ही निवडणुका जिंकताय, आणि नंतर या देशाला देशोधडीला लावण्याचं काम तुम्ही करताय. या गोष्टीचा एक देशाचा नागरिक म्हणून मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो या सगळ्या गोष्टींचा. माझा या देशातील जनतेला सांगणं आहे, आता कोणावर कुठल्या राज्यकर्त्यावर बसून राहू नका. स्वतःच्या पायावर उभा राहा, स्वतः कमवा. हे राजकीय राज्यकर्ते काय आपल्याला काही करणार नाहीत. आपण स्वतः आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, कारण येणारी वेळ खूप भयानक आहे. आता
तेल घेऊ नका, पेट्रोल डिझेल खरेदी करू नका, गाड्या खरेदी करू नका, सोनं खरेदी करू नका, हे जर म्हणत असतील तर येणारे दिवस आपण कमीत कमी 30 ते 40 वर्ष मागे जाणार आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये आता प्रत्येक वस्तूची किंमत वाढणार आहे, गॅसची किंमत वाढणार आहे, पेट्रोलची किंमत वाढणार आहे, डिझेलची किंमत वाढणार आहे, सगळ्या गोष्टी आता वाढणार आहेत. काही स्वस्त राहणार नाही. सगळ्या या लोकांनी अदानी आणि अंबानीच्या घशात घातलेलं आहे, उद्योगपतीच्या घशात घातलेलं आहे. बस सामान्य माणसाने काय करायचं? आज सामान्य माणसाच्या जीवावर तुम्ही एवढे दौरे करताय. बंगालमध्ये तुम्ही आज गुजरातमध्ये तुमची रॅली होती. एवढ्या खासदार आमदाराला एवढ्या गाड्या कशाला लागतात? बंद करा तुमचे सगळे दौरे. या मंत्र्यांच्या पाठीमागे 200-200 गाड्यांचा ताफा असतो. कशासाठी लागतात तुम्हाला? जनतेच्या पैशावर असली मस्ती कशाला करता तुम्ही? बंद करा. अगोदर फिरायचं बंद करा. सगळ्या आमदार खासदारांच्या गाड्या जप्त करा आणि त्यांना सायकलीवर या जनतेसमोर सायकलीवर गल्ली बोळात फिरवा. कारण मतदान या जनतेने दिले म्हणून निवडून आलेत. म्हणून अगोदर सुरुवात तुमच्यापासून केली पाहिजे. तुम्ही परदेशी दौरे करणार, करोडो रुपयाच्या गाड्यात फिरणार आणि जनतेला देशोधडीला लावणार. जनतेला म्हणणार तुम्ही घरात बसा, सायकलवर फिरा. आणि घरात बसून काय पोट भरते का जनतेचं? सामान्य जनतेचं ज्यावेळेस घराच्या बाहेर पडेल, ज्यावेळेस दिवसभरात काम करेल, त्यावेळेस 4 अन्नाचं घास आपल्या पोटात जातंय गोरगरिबांच्या. तुमचं काय चाललंय? आमच्याच पैशावर, आमच्या जनतेच्या पैशावर तुम्ही आज जे काय उड्या मारताय, परदेश दौरे करताय. आमदार खासदारांना एवढा पगार दिला जातो, त्यांना पेन्शन दिली जाते. आमदार खासदार मंत्र्यांना रिटायर झाल्यावर सुद्धा किंवा पडल्यानंतर सुद्धा. हे सगळं बंद करा ना अगोदर. ही जे काय सवलती आहेत आमदार खासदारांच्या अगोदर बंद करा. मंत्र्यांच्या सवलती बंद करा. त्यांच्या गाड्यांच्या पाठीमागचा ताफा बंद करा. पेट्रोल डिझेल वाचवायचं आहे ना तुम्हाला, तर यांचा ताफा अगोदर बंद करा. या आमदार खासदारांचा, मंत्र्यांचा अगोदर सुरुवात तुमच्यापासून करा आणि मग देशाला शिकवा सगळी अक्कल काय असेल ते. अगोदर सुरुवात तुमच्यापासून करा. देशाला, या जनतेला काय शिकवायची गरज नाही. जनता ही मालक आहे देशाची आणि आम्हाला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याचा वापर आम्ही करणार. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्ही राज्यकर्ते नसून तुम्ही भक्षक आहेत, भक्षक, जनतेचे भक्षक आहात. तुम्हाला राज्य चालवता येत नसेल तर खुर्च्या खाली करा. आम्ही राज्य सांभाळू. शिवसेना राज्य सांभाळेल, देश सांभाळेल, तेवढी कॅपॅसिटी आमच्यामध्ये आहे. पण तुम्ही फक्त जातीचे भांडणं करायला लावायचे, धर्माधर्माचे भांडणं लावायचे आणि जनतेला म्हणायचं तुम्ही घरात बसा, सायकलवर फिरा, बैलगाडीत फिरा आणि आम्ही मात्र रेंज रोव्हर, रोल्स रॉयल्स मध्ये फिरतो, मोठमोठ्या विमानात, हेलिकॉप्टरमध्ये, जेट विमानात फिरतो आणि जनतेला काय म्हणायचं? सायकलवर फिरा आणि बैलगाडीत फिरा. वा रे वा धंदे. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.